Hello students, welcome once again a video lecture series conducted by Krishna Mahavidyalay Retriputra. In last lecture we discussing the second polymer polyethylene. In that we see the low density polyethylene, high density polyethylene, properties, uses. In today's lecture we discussing about the third type of polymerization, टेफ्लॉन. आज आपल्याला या लेक्चरमध्ये आपला तिसरा पॉलिमर बघायचा आहे आणि तो तिसरा पॉलिमर आहे टेफ्लॉन पॉलिमर. मग याच्यामध्ये सुद्धा कुठलाही पॉलिमर जरी घेतला, सुरुवात आपल्याला जी करायची आहे ती कशापासून, तर त्याच्या मोनोमरपासून. किंवा पहिल्यांदा या टेफ्लॉनला काय म्हटलं जातं किंवा त्याचा मोनोमर कुठला असतो, त्याचं स्ट्रक्चर कुठल्या प्रकारचं राहतं, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पॉलिमरायझेशन भेटतं आणि मग त्यानुसार त्याचं फॉर्मेशन कसं केलं जातं, ह्या सगळ्याचा डिटेल स्टडी आपल्याला ह्या लेक्चरमध्ये करायचा आहे. मग सुरुवातीला आपण बघूया. द केमिकली टेफ्लॉन इज अ पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन मोलिक्यूल और कंपाउंड. केमिकली टेफ्लॉन म्हणजेच काय, तर पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन कंपाउंड. सेकंड आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये त्याचा मोनोमर. द मोनोमर इज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन. म्हणजे प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये जो त्याचा मोनोमर असतोय त्या मोनोमरचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते नाव कुठलं असतं, तर टेट्राफ्लोरोइथिलीन. म्हणजे आपल्याला जो आजच्या ह्या पॉलिमरायझेशन प्रोसेससाठी जो मोनोमर लागणार आहे तो मोनोमर तुमचा कुठला असणार आहे, टेट्राफ्लोरोइथिलीन मोनोमर असणार आहे. मग आता याचं स्ट्रक्चर आपण जर तयार केलं तर कशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर असणार आहे ते बघूया. मग याच्या नावामध्येच आहे, टेट्रा म्हणजे काय, 4 युनिट्स, फ्लोरो म्हणजे काय, फ्लोरीन कंपाऊंड, आणि इथिलीन म्हणजे काय, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. 2 कार्बन आणि त्याच्यामध्ये काय भेटणार आहे तुम्हाला, डबल बॉन्ड भेटणार आहे. मग कसं स्ट्रक्चर होतंय ते आपण बघूया. 2 कार्बन म्हणजे इथिलीन आहे, ENE म्हणजे थोडक्यात तिथं काय असणार आहे, तुमचा डबल बॉन्ड असणार आहे. आता राहिलं फक्त काय त्याच्यामध्ये, टेट्राफ्लोरो. आता टेट्राफ्लोरो म्हणजे काय, टेट्रा म्हणजे 4 आणि फ्लोरो म्हणजे काय, तर फ्लोरीन. मग पहिल्यांदा 2 फ्लोरीन ह्या कार्बनला अटॅच करा आणि राहिलेले 2 फ्लोरीन ह्या दुसऱ्या कार्बनला अटॅच करा आणि त्यानुसार जे स्ट्रक्चर आपल्याला भेटेल त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, तर टेट्राफ्लोरोइथिलीन म्हटलं जातं. म्हणजे कधीही आपल्याला जर पॉलिमरचं प्रिपरेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट काय पाहिजे, तर त्याचा मोनोमर पाहिजे. हा टेफ्लॉन जर तयार करायचा असेल तर आपल्याला जो मोनोमर लागणार आहे तो मोनोमर कुठला असणार आहे, आपला टेट्राफ्लोरोइथिलीन. आता ह्या मोनोमरच्या साहाय्यानं आपल्याला काय करायचं आहे, तर हा टेफ्लॉन पॉलिमर आहे हा प्रिपेअर करायचा आहे. म्हणजे थोडक्यात त्याची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपल्याला काय करायची आहे, बघायची आहे. मग रिॲक्शन ऑफ टेफ्लॉनमध्ये आपण काय करतोय, तर सुरुवातीला मोनोमर घेतो. पण हे जे मोनोमर्स आहेत हे किती वेळा घ्यावे लागणार आहेत, आपल्याला n टाइम्स वेळा घ्यावे लागणार आहेत. कारण नंबर ऑफ कंपाऊंड्स आपल्याला काय करतो, आपण त्या ठिकाणी घेत असतोय. मग n टाइम्स घेतला. आता दुसरी गोष्ट आपल्याकडे काय पाहिजे, तर त्याचा मोनोमर. आताच आपण मोनोमर बघितला, CF2 डबल बॉन्ड CF2. म्हणजे कुठला कंपाऊंड असणार आहे, हा टेट्राफ्लोरोइथिलीन. हा झाला तुमचा मोनोमर. हा जो काय टेट्राफ्लोरोइथिलीन कंपाऊंड आहे हा काय केला जातो, इट अंडरगोज ॲडिशन पॉलिमरायझेशन. म्हणजे हा जो काय कंपाऊंड आहे तुमचा हा काय केला जातो, ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये काय केला जातो, ट्रीट केला जातो. इन दी प्रेझेन्स ऑफ, कुठल्या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये, तर पर ऑक्साईडच्या कॅटॅलिस्टच्या साहाय्यानं आपण त्याचं काय करतो, पॉलिमरायझेशन करतो. आणि त्यानंतर जो तुम्हाला भेटेल तो तुमचा कुठला कंपाऊंड असणार आहे, टेफ्लॉन पॉलिमर असणार आहे. मग कसं होतं टेफ्लॉन पॉलिमर बघा. आता ॲडिशन पॉलिमरायझेशन आहे म्हणजे नेमकी रिॲक्शन कशी होणार आहे तुमची,
हा जो काय तुमचा कंपाऊंड आहे टेट्राफ्लोरोइथिलीन, हा किती वेळा घेतला आपण? n टाइम्स वेळा घेतलेला आहे. म्हणजे समजा हा जो तुमचा डबल बॉन्ड आहे हा काय होणार आहे? पुढच्या कार्बनवरती अटॅक करणार आहे आणि मग त्यामध्ये जो बॉन्ड भेटेल तो तुमचा डबल बॉन्ड जाईल आणि तिथं राहणार आहे कुठला? तुमचा सिंगल बॉन्ड. आणि मग स्ट्रक्चर कसं तयार होते बघा, हा CF2, त्यानंतर इथं डबल बॉन्ड होता, आता कुठला बॉन्ड असणार आहे तिथं? सिंगल बॉन्ड. आणि पुढे राहिला कुठला कंपाऊंड? तुमचा CF2. आणि हे जे काय तुमचे युनिट्स आहेत हे किती वेळा घेतो आपण? n वेळा, म्हणून त्याच्या बेसला काय लिहायचं? स्मॉल n. आणि मग अशा ठिकाणी जो पॉलिमर आपल्याला भेटेल त्या पॉलिमरला म्हटलं जातं टेफ्लॉन पॉलिमर. म्हणजे जर तुम्हाला रिॲक्शन विचारली हाऊ टेफ्लॉन पॉलिमर इज फॉर्म्ड, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचे आहे? ही रिॲक्शन मेन्शन करायची आहे. म्हणजे जर रिॲक्शन मेन्शन करायची असेल तर तुम्हाला फर्स्टली काय पाहिजे? त्याचा मोनोमर पाहिजे. तो कुठल्या पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये ट्रीट केला जातो ते बघायचं, त्याच्यामध्ये कुठला कॅटलिस्ट वापरला जातो ते बघायचं आणि मग त्यानुसार त्याचं काय करतो आपण? पॉलिमरायझेशन करतो. आणि अशा प्रकारे आपण काय करतोय? हा टेफ्लॉन पॉलिमर आहे, हा टेफ्लॉन पॉलिमर काय करतोय? तयार करतोय. ही झाली त्याची रिॲक्शन. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे ते आहे त्याचे प्रॉपर्टीज, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ टेफ्लॉन. आता या टेफ्लॉनच्या सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपण काय करूया? 1 बाय 1 बघूया. पहिलीच प्रॉपर्टी आहे टेफ्लॉन जो आहे हा कसा असतो? इट इज अ टफ मोलिक्यूल. म्हणजे पहिली प्रॉपर्टी त्याची असते टेफ्लॉन जेवढे पॉलिमर्स आहेत हे सगळेच्या सगळे कसे असतात? टफ पॉलिमर म्हणून काय केले जातात? यूज केले जातात. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे टेफ्लॉन इज अ केमिकली इनर्ट अँड रेजिस्टंट टू हीट. म्हणजे टेफ्लॉन कंपाऊंड जो आहे हा कसा आहे तुमचा? तर केमिकली इनर्ट आहे आणि दुसरं काय आहे? इट इज रेजिस्टंट टू हीट अँड अटॅक बाय करोजिव्ह रिएजंट. आणि नंतर काय करतो? किंवा तो अटॅक करतो कशावरती? तर करोजिव्ह रिएजंट म्हणून. अँड अटॅक बाय करोजिव्ह रिएजंट. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतोय? त्याची दुसरी प्रॉपर्टी आहे, ती दुसरी प्रॉपर्टी काय करू शकतो? मेन्शन करू शकतो. थर्ड प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे की जो त्याच्यामधला बॉन्ड आहे आणि तो बॉन्ड कुठला असतो तुमचा? तर कार्बन फ्लोरीन बॉन्ड, त्यालाच काय म्हटलं जातं? CF बॉन्ड. आणि हा जो काय CF बॉन्ड आहे हा कसा असतो? इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक. म्हणजे इतर बॉन्ड आहेत ते आपण इझिली ब्रेक करू शकतो, पण हा जो C आणि F किंवा हा जो काही CF बॉन्ड आहे हा बॉन्ड कसा असतोय? तर इट इज डिफिकल्ट टू ब्रेक अँड रिमेन्स अनअफेक्टेड बाय करोजिव्ह अल्कली. आणि त्याच्यामुळे तो काय होतोय? अनअफेक्टेड असतोय. कशापासून? बाय करोजिव्ह अल्कली पासून. ही त्याची थर्ड प्रॉपर्टी आपल्याला काय करायची आहे? बघायची. आणि शेवटची प्रॉपर्टी आहे हा जो काय टेफ्लॉन कंपाऊंड असतो हा कंपाऊंड तुमचा कसा असतोय? तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून काय केला जातो? ट्रीट केला जातो. म्हणजे त्याची एक प्रॉपर्टी आपण बघतोय हा कशासाठी यूज केला जातो किंवा हा प्रॉपर्टीमध्ये काय मेन्शन केलं जातं? तर इट इज अ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. म्हणजे अशा प्रकारे ह्या 4 प्रॉपर्टीज आहेत, त्या 4 प्रॉपर्टीज आपल्याला काय करायचे आहेत? बघायचे आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये हा जो काय टेफ्लॉन कंपाऊंड आहे हा कसा असतो? टफ. दुसरी प्रॉपर्टी काय सांगितली जाते? इट इज केमिकली इनर्ट. तो कसा आहे? केमिकली इनर्ट आहे. अजून काय करतो? इट रेजिस्टंट टू हीट. तो काय करतो? इट रेजिस्टंट टू हीट अँड अटॅक बाय करोजिव्ह रिएजंट. थर्ड प्रॉपर्टी आपण बघतोय ती आहे तुमची CF बॉन्ड इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक. CF बॉन्ड जो आहे हा कसा आहे? इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक अँड रिमेन्स अनअफेक्टेड बाय करोजिव्ह अल्कली. ब्रेकिंग करणं इझिली पॉसिबल नाही आणि म्हणून तो काय केला जातो? प्रोटेक्ट केला जातो. आणि शेवटची प्रॉपर्टी आहे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. म्हणजे हा जो काय कंपाऊंड आहे
हा कंपाऊंड आपला कसा असतोय, एक ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. ह्या झाल्या त्याच्या प्रॉपर्टीज. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो आहे त्याचे युजेस. म्हणजे कुठं कुठं आपण यांचा यूज करू शकतो ह्या पॉलिमरचा, ते आपण काय करूया बघूया. मग पहिला, टेफ्लॉन जो पॉलिमर आहे हा कुठं यूज केला जातो, इट यूज्ड इन मेकिंग नॉन स्टिक कुकवेअर्स. म्हणजे पहिला सगळ्यात महत्त्वाचा यूज जो आहे ह्या पॉलिमरचा हा कुठं केला जातो, तर मेकिंग नॉन स्टिक कुकवेअर्स. किचनमध्ये काय केला जातो, तर अशा प्रकारचं जे काही नॉन स्टिकी कुकवेअर्स आहेत ते बनवण्यासाठी काय करतो आपण, ह्या टेफ्लॉनचा वापर करतो. दुसरं याच्यामध्ये काय आहे, तर ऑइल सील्स असतील. म्हणजे आपण हे जे काही डायग्राम आपल्याला दिसते किंवा हा जो पिक्चर दिसतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, हे अशा प्रकारचं एक सील असतं की त्याला काय म्हटलं जातं, ऑइल सील म्हटलं जातं. किंवा गॅस्केट्स असतात की त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातो, हा पॉलिमर यूज केला जातो. अशा प्रकारे त्यांचे जे काही युजेस आहेत ते युजेस तुम्हाला काय करायचे आहेत, मेन्शन करायचे आहेत. म्हणजे कुठं कुठं आपण त्याचा यूज करू शकतोय, तर पहिली गोष्ट म्हणजे कुठं, इन मेकिंग नॉन स्टिक कुकवेअर्स. दुसरं कशासाठी, ऑइल सीलसाठी. आणि तिसरं कशासाठी, गॅस किट्ससाठी. अशा प्रकारे आपण काय करतोय, हा जो काही पॉलिमर आहे टेफ्लॉन पॉलिमर तो आपल्याला काय करायचा आहे, बघायचा आहे. नेक्स्ट चौथा जो काही पॉलिमर आहे, हा चौथा पॉलिमर आपल्याला काय करायचा आहे, बघायचा आहे. आणि हा चौथा पॉलिमर असतो पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. म्हणजे हा सुद्धा जो पॉलिमर आहे हा काय केला जातो, ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये काय केला जातो, कन्क्लूड केला जातो. किंवा आतापर्यंत जे पॉलिमर्स आपण बघतोय हे 4 पॉलिमर्स हे मेनली कुठले पॉलिमर्स आहेत, तर ॲडिशन पॉलिमर्स त्यांना म्हटलं जातं. मग हा जो काय आपला चौथा टाईप आहे, हा चौथा टाईप कुठला आहे तुमचा, तर पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. म्हणजे हा जो तुमचा कंपाऊंड आहे, पॉलिमर आहे, ह्या पॉलिमरला काय म्हटलं जातं, तर पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. किंवा इन शॉर्ट त्याला काय म्हटलं जातं, PAN. PAN म्हणजे काय, P म्हणजे काय, पॉली, A म्हणजे काय, ॲक्रिलो, आणि N म्हणजे काय, नायट्राइल. म्हणजे पॉलीॲक्रिलोनाइट्राइल म्हणजेच जो पॉलिमर आहे त्याला काय म्हटलं जातं, PAN म्हटलं जातं. का त्याचं दुसरं एक नाव आहे त्याला म्हटलं जातं ऑर्लॉन पॉलिमर. आता सेम जसं आपण लास्ट बघितलं पॉलिमर्स फॉर्मेशनच्या वेळेस की सुरुवात करताना आपल्याला काय पाहिजे की त्याचा मोनोमर पाहिजे. जर आपल्याला याचा मोनोमर बघायचा असेल तर याचा मोनोमर जो आहे तो त्याच्या नावामध्येच आहे. म्हणजे हे जे काही पॉलीॲक्रिलोनाइट्राइल आहे ह्याच्या नावामध्येच त्याचा मोनोमर काय केलेला आहे, दडलेला आहे. आता जर आपण व्यवस्थित बघितलं त्याचं नाव, तर पॉली म्हणजे काय, तर मेन युनिट्स किंवा पॉलिमर. आणि जे राहिलेलं आहे, हा राहिलेला तुमचा जो काय बेस आहे तो म्हणजे थोडक्यात तुमचा कोण असतोय, तर तुमचा मोनोमर. मग काय राहिलं त्याच्यामध्ये बघा, तर ॲक्रिलोनाइट्राइल. म्हणजे जर आपल्याला मोनोमर बघायचा असेल फॉर द प्रिपरेशन ऑफ PAN, देन त्याचा मोनोमर जो असतो तो मोनोमर कुठला असतो, तुमचा ॲक्रिलोनाइट्राइल मोनोमर असतो. आता आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया. पहिल्यांदा आपल्याला मोनोमर भेटला, आता मेनली आपल्याला काय पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर पाहिजे. मग स्ट्रक्चर कशा प्रकारे असू शकते बघूया. तर पहिल्यांदा CH2 ग्रुप घ्यायचा, हा काय करायचा, डबल बॉन्डनं अटॅच करायचा. कुणाला, तर नेक्स्ट CH युनिटला. म्हणजे इथं सुद्धा जो कंपाऊंड घेतला जाईल ह्याचं जे काय बेस युनिट आहे, हे बेस युनिट तुमचं कुठलं असणार आहे, अल्किन टाईप कंपाऊंड असणार आहे. की त्याच्यामध्ये मेनली काय पाहिजे, तर डबल बॉन्डेड कंपाऊंड्स घ्यायचेत. मग पहिली रिक्वायरमेंट झाली आपली, बेस तयार झाला CH2 डबल बॉन्ड CH. आता फक्त त्याला कुठला ग्रुप जोडायचा, नायट्राइल ग्रुप जोडायचा. नायट्राइल ग्रुप म्हणजे कुठला असतो तुमचा, तर CN ग्रुप असतो. म्हणजे जर CH2 डबल बॉन्ड CH ह्यांना जर आपण एक सायनाइड ग्रुप जोडला तर त्या ठिकाणी जो तुमचा कंपाऊंड तयार होईल
त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं तर तुमचा मोनोमर म्हटलं जातं. आणि त्या मोनोमरचं नाव जे आहे ते नाव कुठलं असणार आहे तुमचं ॲक्रिलोनायट्राइल मोनोमर म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याचा पहिल्यांदा मोनोमर आयडेंटिफाय केलेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन नेमकी कशी घडते ते आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट याच्यामध्ये बघायचं आहे. द पॉलीॲक्रिलोनायट्राइल is prepared by addition polymerization of acrylonitrile by using peroxide initiator. म्हणजे आपल्याला जो आपला मेन कंपाऊंड आहे पॉलीॲक्रिलोनायट्राइल हा जर आपल्याला प्रिपेअर करायचा असेल तर तो काय करतो ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस दाखवतो. आणि ह्याच्यामध्ये जो कॅटॅलिस्ट यूज केला जातो इनिशिएटर यूज केला जातो हा इनिशिएटर तुमचा कुठला असतो पेरऑक्साइड इनिशिएटर असतो. मग याची नेमकी रिॲक्शन कशी केली जाते ते आपण रिॲक्शन बघूया. पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे तर मोनोमर. मग आता मोनोमर आत्ताच आपण बघितला कुठला होता CH2 डबल बॉन्ड CH आणि ह्याला कोणतं युनिट जोडायचं तर CN. हा झाला तुमचा कोण तर ॲक्रिलोनायट्राइल. हा जो काय तुमचा ॲक्रिलोनायट्राइल आहे हा काय केला जातो इट अंडरगोज ॲडिशन पॉलिमरायझेशन इन द प्रेझेन्स ऑफ पेरऑक्साइड. म्हणजे हा जो काय तुमचा ॲक्रिलोनायट्राइल कंपाऊंड आहे हा काय करतो ॲडिशन पॉलिमराइज होतो फक्त कधी इन द प्रेझेन्स ऑफ पेरऑक्साइड अँड देन वी गेट पॉलीॲक्रिलोनायट्राइल. कसं होतंय ते बघूया आपण. पहिल्यांदा हा CH2 असे किती मॉलिक्युल्स आहेत आपल्याकडं N टाइम्स. म्हणजे हाच मॉलिक्यूल कुठं असणार आहे तुमचा अजून पुढं असणार आहे. मग हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड काय केला जातो पुढच्या मॉलिक्युल्सवरती अटॅक केला जातो. आणि मग हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड कन्वर्ट होतो कशामध्ये तर सिंगल बॉन्डमध्ये. मग काय होते बघा इथं CH2 डबल बॉन्ड होता राहिला कुठला बॉन्ड तिथं आता सिंगल त्यानंतर CH आणि त्यानंतर कोणतं युनिट जोडायचं त्याला तर CN जोडायचं आणि त्याच्या बेसला फक्त काय लिहायचं स्मॉल n. आणि मग त्यानंतर जो तुमचा पॉलिमर भेटेल त्या पॉलिमरला म्हटलं जातं पॉलीॲक्रिलोनायट्राइल. म्हणजे अशा प्रकारे याची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपल्याला काय करायची आहे एक्सप्लेन करायची आहे. सिंपल वे आपण त्याला काय करू शकतोय रिॲक्शनच्या थ्रू मेन्शन करू शकतो. मग त्याच्यामध्ये आपल्याकडे काय पाहिजे पहिल्यांदा मोनोमर तर आपण घेतलाच. कुठला मोनोमर आहे त्याच्यामध्ये ॲक्रिलोनायट्राइल. हा काय करतो इट अंडरगोज ॲडिशन पॉलिमरायझेशन अँड इन द प्रेझेन्स ऑफ कशाच्या प्रेझेन्समध्ये आपण करतोय पेरऑक्साइडच्या अँड देन फॉर्म द PAN पॉलिमर. त्यालाच काय म्हटलं जातं पॉलीॲक्रिलोनायट्राइल. पॉलीॲक्रिलोनायट्राइल resembles wool and it is used as wool substitute and for making orlon or acrylon. म्हणजे जे काय वूल आहेत त्याच्या फॉर्मेशन थ्रू आपण काय करू शकतोय तर ऑर्लॉन तयार करू शकतोय किंवा ॲक्रिलन तयार करू शकतो. म्हणजे आपण याच्यामध्ये जे पिक्चर आहे ह्याच्यामध्ये आपण बघू शकतोय की हे जे काय वूल आहे ह्याच्या मदतीने आपण काय करू शकतो तर ऑर्लॉन तयार करू शकतो. अशा प्रकारे हा जो काय पॉलीॲक्रिलोनायट्राइल आहे ह्याचे युजेस आपल्याला काय करायचे आहेत बघायचे आहेत. नेक्स्ट आपल्याला फिफ्थ पॉलिमर बघायचा आहे आणि तो फिफ्थ पॉलिमर असतो पॉलीअमाइड पॉलिमर. म्हणजे आतापर्यंत जे बघितले आपण ते पॉलिमर्स जनरली काय केले जातात तर ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये इन्क्लूड केले जातात. पण हा जो काही पॉलिमर आहे हा कशामध्ये इन्क्लूड केला जातो तर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये इन्क्लूड केला जातो. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा जो काही पॉलीअमाइड पॉलिमर आहे हा पॉलीअमाइड पॉलिमर म्हणजे नेमका कोणता ते आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. मग पॉलीअमाइड पॉलिमर्स आर जनरली नोन ॲज
नायलॉन्स. म्हणजे जेवढे जेवढे नायलॉन कंपाऊंड्स असतील त्या कंपाऊंडचं जे पॉलिमर असतो त्या पॉलिमरला काय म्हटलं जातं, पॉलीअमाइड म्हटलं जातं. म्हणजे जर पॉलीअमाइड पॉलिमर बघायचे असतील तर मेनली जो पॉलिमर आपण प्रेफर करतो तो तुमचा कुठला असतो, तर नायलॉन पॉलिमर असतो. आता ह्या नायलॉन पॉलिमर फॉर्मेशनच्या अगोदर हा जो काही पॉलिमर आहे ह्या पॉलिमरमध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन किंवा कुठल्या प्रकारचं बॉन्ड नेचर असेल ते आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. मग जेवढे जेवढे पॉलिमर्स आहेत, जेवढे जेवढे पॉलीअमाइड पॉलिमर्स आहेत त्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो हा बॉन्ड जनरली कुठला असतो तुमचा, तर CONH ग्रुप. म्हणजे जर त्या ठिकाणी CONH बॉन्ड असेल किंवा ग्रुप असेल तर तो ग्रुप काय इंडिकेट करतो, तर हा जो काही कंपाऊंड आहे हा कंपाऊंड तुमचा कुठला असणार आहे, पॉलीअमाइड कंपाऊंड असणार आहे. त्यामुळे फक्त लक्षात ठेवायचं, ज्या ज्या वेळेस तुमच्याकडं जो कंपाऊंड येईल आणि तो कंपाऊंड CONH ग्रुपनं अटॅच केलेला असेल असे सगळेच्या सगळे कंपाऊंड्स आहेत, सगळेच्या सगळे युनिट्स आहेत, हे सगळे युनिट्स तुमचे कुठले असतात, तर पॉलीअमाइड पॉलिमरचे असतात. मग हा जो काही पॉलीअमाइड कंपाऊंड आहे हा पॉलीअमाइड कंपाऊंड आपण काय करूया, एक्सप्लेन करूया. नायलॉन इज द जेनरिक नेम ऑफ द सिंथेटिक लिनियर पॉलीअमाइड. म्हणजे नायलॉन म्हणजेच नेमकं काय, तर एक सिंथेटिक लिनियर पॉलीअमाइड कंपाऊंड विच आर ऑब्टेन्ड बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आत्ताच आपण बघितला हा जो काय पॉलीअमाइड कंपाऊंड आहे हा कधी भेटतो तुम्हाला, कुठं ऑब्टेन होतो, तर बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये ऑब्टेन होतो. पण नेमकं याच्यामध्ये कुठं ऑब्टेन केला जातो, तर इन बिटवीन डायकार्बोक्झिलिक ॲसिड अँड डायअमाइन. म्हणजे डायकार्बोक्झिलिक ॲसिड अँड डायअमाइन ह्याच्यामध्ये जर तुम्ही कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटणार आहे, तर सिंथेटिक लिनियर पॉलिमर आहे. हा सिंथेटिक लिनियर पॉलिमर काय होतो, भेटला जातो. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉलिमर ह्या पॉलीअमाइड्समधला, आणि तो आहे नायलॉन 6,6 पॉलिमर. बऱ्याच वेळा या पॉलिमर्सवरती तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण याला काय करू शकतोय, म्हणू शकतो. ह्या पॉलीअमाइड्समध्ये हे 2 कंपाऊंड्स आहेत, नायलॉन कंपाऊंड्स. हे 2 कंपाऊंड्स नेहमी काय केले जातात, तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातात. मग आपण पहिला पॉलिमर बघूया त्याच्यामधला, आणि तो पहिला पॉलिमर आहे नायलॉन 6,6 पॉलिमर. आता हा जो काही नायलॉन 6,6 पॉलिमर आहे हा जर आपल्याला बघायचा असेल तर त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणेच पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, मोनोमर. फक्त हे जे काही पॉलिमर्स आहेत, हा जो काही पॉलीअमाइड कंपाऊंड आहे हा पॉलीअमाइड कंपाऊंड मी पहिल्यांदा सांगितलं हा कोणत्या पॉलिमरायझेशनमध्ये येतो, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये येतो. आत्तापर्यंत जे बघितले आपण 4 पॉलिमर्स ते सगळेच्या सगळे कुठले होते, तुमच्या ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेसमधले होतात. आता ॲडिशन पॉलिमरायझेशन आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन ह्या दोघांमधला फरक पहिल्यांदा लक्षात घ्या. ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी फक्त काय केलं जातो, एकच कंपाऊंड त्या ठिकाणी काय करायचा, पॉलिमराइज करायचा. पण कंडेन्सेशनमध्ये काय केलं जातं, तर जे मोनोमर्स आहेत हे मोनोमर्स कसे असतात, तर 2 or more. इथं जे मोनोमर्स आपण वापरेन हे मोनोमर्स किती असतात तुमचे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. आणि ज्यावेळेस ह्या दोघांचं आपण ॲडिशन कराल, ज्यावेळेस ह्या दोघांना कंबाईन कराल, मिक्स कराल, त्यावेळेस ह्याच्यातून काय बाहेर पडला पाहिजे, तर एनी स्मॉल मोलिक्यूल बाहेर पडला पाहिजे ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून. आणि जर असा पॉलिमरायझेशन प्रोसेस तुमच्याकडे असतील तर त्या पॉलिमरायझेशन प्रोसेसला म्हटलं जातं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. मग हे जे काही तुमचे पॉलीअमाइड्स आहेत
हे मेनली तुमचे कुठले असतात तर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये कन्क्लूड केले जातात. मग आपण पहिल्यांदा बघूया याचा मोनोमर. आता 2 मोनोमर्स असणार आहेत. पहिला आहे तो तुमचा कुठला असतो ॲडिपिक ॲसिड आणि दुसरा कुठला असतो तुमचा तर हेक्झामिथिलीन डायआमाइन. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी जर नायलॉन 6,6 पॉलिमर ऑब्टेन करायचा असेल तर त्याच्यामध्ये जो मोनोमर आहे ते मोनोमर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये किती मोनोमर्स असणार आहेत तर 2 मोनोमर्स असणार आहेत. पहिला मोनोमर कुठला असणार आहे तुमचा ॲडिपिक ॲसिड आणि दुसरा कुठला असणार आहे तर हेक्झामिथिलीन डायआमाइन. आणि जर आपण हे दोघांना कंबाईन केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला पहिली स्टेप भेटते आणि ती पहिली स्टेप तुमची कुठली असते तर फॉर्मेशन ऑफ नायलॉन सॉल्ट. म्हणजे जर आपण याचं मेकॅनिझम बघितलं रिॲक्शन बघितली तर त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप भेटणार आहे आणि ती पहिली स्टेप तुमची कुठली असते तर फॉर्मेशन ऑफ नायलॉन सॉल्ट. मग हा नायलॉन सॉल्ट कसा तयार होतो तर सिम्पल हे जे काही मोनोमर्स आहेत ह्यांना फक्त काय करायचं मिक्सिंग करायचं आणि मिक्स केले कुठलाही कंपाऊंड याच्यातून इलिमिनेट करायचं नाही, फक्त दोघांना ॲड करा. ॲड केलं की तुम्हाला भेटणारा जो कंपाऊंड असेल तो कंपाऊंड तुमचा कुठला असणार आहे नायलॉन सॉल्ट असणार आहे. हे झालं आपलं नायलॉन सॉल्ट फॉर्मेशन. आता नेमकी ही रिॲक्शन कशी प्रोसेस होते ते आपल्याला काय करायचे आहे बघायचे. मग ही जी रिॲक्शन आहे ही आपण आता बघितलीच होती. ही कुठल्या पॉलिमरायझेशनमध्ये येते तर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये अंडर द कंडिशन ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. म्हणजे त्या ठिकाणी जर हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर ॲप्लाय केलं तर तुम्हाला जो कंपाऊंड भेटेल हा कंपाऊंड तुमचा कुठला असणार आहे नायलॉन 6,6 असणार आहे. तर त्यालाच काय म्हटलं जातं तर पॉलिआमाइड फायबर म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस आपले जे काही मोनोमर्स आहेत हे मोनोमर्स जर आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये त्याला मेन्शन केलं तर तुम्हाला जो भेटणारा कंपाऊंड आहे तो कंपाऊंड तुमचा कुठला असतो पॉलिआमाइड कंपाऊंड असतो की त्यालाच काय म्हटलं जातं नायलॉन 6,6 म्हटलं जातं. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे तर या 2 पॉलिमरची रिॲक्शन आपल्याला काय करायची आहे बघायची आहे. ही रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.